गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहेत। आपले त्राते श्री सद्गुरू, जो मला मनपूर्वक शरण येतो त्याचा योगक्षेम मी चालवितो। जे माझ्याशिवाय कशाचीही भक्ती करीत नाहीत किंवा माझ्याशिवाय त्यांच्या मनात दुसरा कोणताही भाव नाही, असे जे माझे भक्त आहेत त्यांची काळजी मी वाहतो, असे भगवंताचे वचन आहे। तुमच्या मनामध्ये तुमच्या गुरूंविषयी हाच अनन्य भाव जर असेल तर तुम्हा लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा हे भगवंताचं वचन निश्चित फलद्रूप होईल। सद्गुरूंच्या सत्संगामध्ये बैठकीचा भाग आहे व बैठक हा भक्तीचा भाग आहे, असा जर विचार केला तर ती देवता त्या ठिकाणी अधिष्ठित असते असं माझं मत आहे। आणि ही देवता जर त्या ठिकाणी अधिष्ठित असेल तर तुम्हा लोकांना सत्संगाची गोडी किंवा सत्संगाविषयी प्रेम, गुरुभक्तीविषयी आवड निश्चितच निर्माण होईल असा मला विश्वास आहे। गुरुभक्ती करणाऱ्यांनी एक कायम लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यांची आपण भक्ती करीत आहोत, ज्यांना आपण शरण जात आहोत, तेच आपले त्राते आहेत। ज्यांच्या अंतःकरणात दृढभक्ती नाही त्यांचे व्यक्तीवर प्रेम नसून वस्तूंवर प्रेम असतं। ज्यांच्या मनामध्ये भक्ती आहे त्यांचं वस्तूवर प्रेम नसून व्यक्तीवर प्रेम असतं। रामरायांनी दिलेल्या हारातील प्रत्येक मोती हनुमानाने फोडून पाहिला व त्यात राम नाही म्हणून फेकून दिला। हनुमानाच्या ठिकाणी रामाविषयी दृढभक्ती होती, अनन्य भाव होता। प्रसंगी तो स्वतःचे देहभानही विसरत असे। तुम्ही सर्व लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण या सत्संगाला येऊन श्री गुरूंचे आशीर्वाद श्रवण करतो। आशीर्वाद श्रवण करीत असताना आपल्या अंतःकरणात कशा कशा प्रकारच्या भावना येतात हे प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे। तुम्ही लोकांनी दृढभक्ती करावी, अनन्य भावाने भगवंताला शरण जावे, म्हणजे भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल आणि सत्संगाविषयी आवश्यक तो आदर वाटेल। सत्संगाच्या बैठकीला येऊन तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल असा मला विश्वास आहे। आपल्याला अन्यथा इतर काळजी करण्याची काहीही आवश्यकता नाही। याचा तात्काळ अनुभव कोणाला येतो? ज्यांच्या मनामध्ये भक्तीविषयी विशेष उत्सुकता आहे त्यांना तुम्ही लोक सत्संगाला जमलात आणि दिलेले आशीर्वाद जर श्रवण करीत राहिलात तर आपले गुरुदेव आपल्या सन्निध आहेत असा उत्कट भाव तुमच्या मनात उत्पन्न व्हायला हरकत नाही। दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या भागाचे हे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।